नमस्कार मित्रांनो, मी कोकणी रणजित या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मी आहे आता वरली नाका. मागे बघू शकता तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचं हे बुद्ध विहार आहे. आता जापनीज लोकांनी जे बुद्ध विहार बांधलं होतं वरली या नाक्याची, तर त्याचा व्हिडिओ आपण बघूया आतमध्ये जाऊन. चला. आणि मित्रांनो, या विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झालेला आहे. आणि नक्की तुम्ही या विहाराला भेट द्या. मित्रांनो, मुंबईमधील हे पहिलं बुद्ध विहार आहे. त्याचे नाव आहे निप्पोन्झन म्योहोजी असे आहे. हे विहार जापानमधील लोकांनी इथे येऊन हे बुद्ध विहार बांधलेलं आहे. सन 1950च्या दरम्यान त्याचे नूतनीकरण झाले आहे. या विहाराच्या नूतनीकरणाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वरळी येथील या बुद्ध विहारात भाषण दिले होते आणि बौद्ध धर्म स्वीकारण्याचे आवाहनसुद्धा केले होते. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आयुष्य व्यतीत करीन असे त्यांनी जाहीर केले. ते हेच बुद्ध विहार आहे. नूतनीकरणाच्या नंतर जापानी बुद्ध विहार म्हणून प्रसिद्ध झाले आहे. हे एक ऐतिहासिक वास्तू आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला आहे. 22 डिसेंबर 1951 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईत पुन्हा वरळीला आले आणि या नवीन बुद्ध विहारात येऊन बुद्ध वंदना करून बौद्ध धर्मासंबंधी भाषण दिले होते. आणि तेव्हापासून हे विहार बौद्ध बांधवांसाठी एक प्रेरणास्थान झाले आहे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही या विहाराला भेट द्या. खूप प्राचीन आणि खूप सुंदर असं बुद्ध विहार बांधलेलं आहे वरळी या ठिकाणी. तर तुम्ही नक्की भेट द्या.
मित्रांनो, जापनीज काळामध्ये जे जापनीज लोकांनी जे बुद्धविहार बांधलं होतं, भेटून आले, प्रार्थनावर येलेले आहेत आणि त्या जापनीज बनतेजीने आम्हाला पुस्तकं दिली. त्यावरून तुम्ही सरळ गेलात इथे या साईडला आणि ते वळलेला आणि या रोडला लागूनच हे बुद्धविहार आहे. बुद्धविहाराला आम्ही तिघंजण भेट द्यायला आलो होतो. आमचा विलक्षण क्षण आहे हा. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मित्रांनो लाईक करा, शेअर करा.